हॅलो गाइस, नमस्कार सर्वांना. थांबा थांबा जरा ही रिक्षाची लाईन बघून जा एकदा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. तर गाइस तुम्हाला काय सांगू, आमच्या वसई विरारमध्ये सीएनजीचे एवढे ऍड लागले आहेत आणि आज माझ्या रिक्षामध्ये पण सीएनजी नाही. मी पेट्रोल वरती घेऊन चालला सीएनजी भरण्यासाठी. नासोपारा ईस्टला असलेला धान विभागचा सीएनजी पंप बंद केला, तेव्हापासून वसईमध्ये रिक्षावाल्यांची सर्वांची वाट लागली आणि आता सकाळचे 9 वाजलेत. मी चालू सीएनजी भरण्यासाठी. आता बघू आपल्याला सीएनजी कधी आजची कटकट लाईन बघूनच माझा डोक्याचा भोव झाला. मी विचार केला त्याच्यापेक्षा डबल लाईन लागली आज भुईगाव पंपावर. आता काही समजतच नाही सीएनजी भरायचा कधी आणि धंदा तरी कधी करायचा. रिक्षा आपली लाईनीमध्ये लावली होती. मग आपला हा भाऊ भेटला होता, त्यासोबत लागलो मी माझ्या टॅब वरती मूवी बघण्यासाठी. आपल्या भावाला बोललो की मस्त एक मूवीचं नाव सांग आपल्याला बघण्यासाठी. तर भाऊ बोला झाट मूवी. मी बोला राहू दे, अशी मूवी बघण्यापेक्षा आपण सॉन्ग ऐकू मस्त. 1.5 ते 2 तास झाले तरी आम्ही दोघं जण लाईनीतून मरत होते. मग आपल्या भावाने आपल्यासाठी समोसा आणि एक थम्सअप घेऊन आला. ते खाऊन झाल्यानंतर फायनल आम्ही पंपाच्या मध्ये पोहोचलो. आपल्या रिक्षामध्ये फक्त 200चा सीएनजी गेला आणि मी निघतच होता तेवढ्यात आपली गाडी संपली. नशीब गाडी संपली, नाही तर चुट्ट्यासारखं सीएनजी घेऊन गेले असते मी एवढा टाइम थांबू. हा बघा भाई, आपला सीएनजी पंपावर काम आला, काय टेन्शन